नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी सुरू झालेले मराठा आंदोलन शनिवारीही राहिल्याने मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच आश्रय घेतला आहे। आंदोलकांसाठी स्टेशनचा प्लॅटफॉर्मच जेवणाचे आणि झोपण्याचे ठिकाण झाले आहे। परिणामी प्रवासी सुरक्षा आणि स्टेशनवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे। सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे। याच मागणीला घेऊन जरांगे सध्या मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले आहेत। काहीही झालं तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही। दरम्यान जरांगे यांच्या या भूमीवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। मराठा समाजात सरसकट मागासले पण नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे। लाखो मराठा बांधव त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत दाखल झाले आहेत। मात्र मुंबईतील हॉटेल्स व अनेक दुकाने बंद असल्याने मराठा बांधवांवर अन्न पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरातून एक शिदोरी या कोपरगाव सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळालाय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतरही मुंबई नवी मुंबईतील धान्य पुरवठा सुरळीत आहे। 2 दिवसात बाजार समितीमध्ये 2288 वाहनांमधून जवळपास 19,000 टन कृषी माल आला आहे। अपवाद काही विभाग वगळता बहुतांश ठिकाणी मालाचा सुरळीत पुरवठा करण्यात आला आहे। अन्नधान्याचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनीही दिली आहे। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मराठी मुंबई सोडणार नाहीत। सरकार आपल्या मागण्यांवर अंमलबजावणी करत नाही, त्यामुळे उद्यापासून पाणीही सोडणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिले आहे। ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा ही मागणी योग्य नाही। सरसकट कुणबी आणि मराठा एकच अशी मागणी केवळ मराठवाड्यापुरती ठेवा, इतर भागात ती कोणाला मान्य नाही असं सांगत जातीच्या नावाने हिंदूमध्ये फूट पाडण्याचा आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे। मराठा समाजाच्या मुंबईतील आंदोलनाबाबत नितेश राणेंनी हे भाष्य केले। महापालिकेची प्रभाग रचना 2007 पूर्वीही अशाच प्रकारे विश्वासात न घेता केली जात होती। तरीही आपण सत्तेवर आलो, त्यामुळे महापालिकेसाठी प्रभाग रचना अशी केली तशी केली याचा विचार न करता महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा अशा सूचना उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना व माजी नगरसेवकांना केल्या। मराठा आरक्षण प्रश्नावर सूचना करणारे अनेक वर्षे सत्तेत होते। त्यांनी 10 वर्षे सरकारमध्ये काढले आहेत। उगाचच आम्हाला त्या खोल्यात जायला नका लावू। ते सर्व आदरणीय, पूजनीय, वंदनीय मान्यवर आहेत। मला त्याबद्दल आणखी खोल्यात जायचे नाही अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली। तसेच भेटीनंतर सुप्रिया सुळे पुन्हा परत जात असताना त्यांची गाडी आंदोलकांनी अडवली। यावेळी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घालत गाडी पुढे जाऊ देण्यास नकार दिला आणि शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राजधर्म पाडण्यास तयार नाहीत। त्यांनी पूर्वी 7 दिवसात निर्णय घेऊ असे फडणवीस यांना जाहीर केले होते। त्याचे काय झाले? आता सरकार त्यापासून पळ काढत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नगरमध्ये बोलताना केला। नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 400 ते 500 गावे बाधित झालेले आहेत। परंतु उशिरा शहाणपण सुचलेल्या पालकमंत्र्यांनी काल नांदेड दौरा करून मोजक्याच गावांना भेटी देऊन पाहणी केली। दरम्यान कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न घेतल्याने बाधित नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। बाधित गावांचा सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, अन्यथा पालकमंत्री अतुल सावे यांना नांदेड जिल्ह्यामध्ये फेरू देणार नाही असा इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे। बारामतीत रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे। आतापर्यंत अवजड वाहनांमुळे अपघात होत होते, आता हे अपघात होऊ नयेत म्हणून ते स्पीड ब्रेकर तयार केले, त्यामुळे देखील अपघात झाला आहे। रात्री 10च्या सुमारास बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिवायडरला धडकली। यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा मृत्यू झालाय।
श्री गणरायाला 5व्या, 7व्या आणि 10व्या दिवशी निरोप दिला जाणार आहे। गणेश विसर्जनामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी नाशिक महापालिकेकडून विसर्जनासाठी 28 नैसर्गिक तर 49 कृत्रिम तडे निर्माण केली आहेत। विसर्जन करताना पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगर येथील महाराज असल्याचे सोंग करत एकाने चक्क गांजाची शेती केली आहे। महाराजांच्या शेतातून जिल्ह्यात विविध भागात गांजाची विक्री सुरू आहे। सातारा पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश करत 3 गोण्या गांजा जप्त केला आहे। यातील एकाला अटक केली आहे तर महाराज पसार झाला आहे। या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारे उरुडी कांचन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन अखेर फक्त शरद पवार यांच्या हस्ते झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे। मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या जागी आमदार माऊली कटके कार्यक्रमाला उपस्थित होते। आपल्या चौकस विनोद बुद्धीने कायदेशीर बाबींवर निखळ प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या न्यायाधीश विक्रम नाथ यांनी शनिवारी देशभरात गाजलेल्या भटक्या कुत्र्यांबाबतच्या प्रकरणावर भाष्य केले। भटक्या कुत्र्यांमुळे मला जगभरात प्रसिद्धी मिळाली असे विधान त्यांनी केले। केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आयोजित केलेल्या मानव वन्यजीव संघर्षावरील प्रादेशिक परिषदेत बोलत असताना शनिवारी त्यांनी हे विधान केले। देशातील एका प्रसिद्ध कार्डियक सर्जन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। डॉक्टर ग्रॅडलिन रॉय असे या डॉक्टरांचे नाव असून ते चेन्नईच्या सेवाथा मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करत होते। सकाळी नियमितपणे वॉर्डमध्ये राऊंड मारत असताना अचानक ते कोसळले। त्यांना उपचारासाठी लगेचच त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे। हेल्मेट न घातल्यामुळे इंधन भरण्यास एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने नकार दिला, मात्र इंधन भरण्यास नकार दिल्याने 2 दुचाकीस्वारांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट संबंधित पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर गोळीबार केला। या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। 55 वर्षीय तेज असं पीडित व्यक्तीचं नाव आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे दुर्घटनांचे सत्र सुरू आहे। ढगफुटी आणि भूस्खलनामुळे रामबाण आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये शनिवारी 11 जणांचा मृत्यू झालाय। त्यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा समावेश आहे। MBBS चे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा सेल्फी काढताना तोल जाऊन तलावात पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे। राजस्थान येथील झुंझुनू जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिला वाचवण्यासाठी तिच्या मेहुण्यानेही पाण्यात उडी मारली होती, पण दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे। ही घटना शुक्रवारी घडली। पश्चिम ऑस्ट्रेलियातील पिलबारा येथे भूगर्भशास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठ्या लोह खनिज साठ्याचा शोध लागला आहे, ज्याची किंमत $6 ट्रिलियन म्हणजे आहे। भारताच्या GDP पेक्षा अधिक आहे। या साठ्यात 60% पेक्षा जास्त लोह असून तो उच्च प्रतीचा आहे। या शोधामुळे जागतिक लोह बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेतही मोठा बदल घडू शकतो। रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले। युरोपियन देशांनी रशियाकडून तेल खरेदी करत केली, त्यामुळे रशियाने चीन आणि भारत या 2 देशांकडे आपला मोर्चा वळवला। भारत आणि चीन या दोन्ही देशांना स्वस्तात तेल विक्री सुरू केली। याचा भारत चीनला फायदा झालाच, पण रशियालाही होणार तोटा भरून निघाला। रशियन अर्थव्यवस्थेला भारत चीनच्या तेल खरेदीमुळे आधार मिळाला। स्वस्तात तेल मिळत असल्यामुळे भारत चीनचाही फायदा झाला, पण आता स्वतः तेलाच्या नादात रशियाचा खेळ बिघडू लागलाय। येमेनच्या राजधानी सनामध्ये इस्रायलने एअर स्ट्राईक केलाय। यात इराण समर्थित हुती बंडखोराचे पंतप्रधान अहमद अल रहावी यांचा मृत्यू झालाय। हुती बंडखोरांना शनिवारी याची पुष्टी केली। बंडखोरांनी एका वक्तव्यामध्ये म्हटलं की अहमद अल रहावी गुरुवारी सनामध्ये झालेल्या हल्ल्यात मारले गेले। त्यांच्या सरकारचे अनेक मंत्री सुद्धा जखमी झाले आहेत। येमेनच्या सनामध्ये हुतीच्या हाती सत्ता आहे। इस्रायली सैन्याने गुरुवारी अचूक हल्ला केला। ऑगस्ट 2024 पासून अल रहावी हुतीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून कार्य करत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग 7 वर्षांनी एकाच मंचावर दिसले। मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीमुळे जागतिक राजकारणात एक नवी खळबळ उडाली आहे। नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग या दोघांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाल्याचीही माहिती मिळते। सीमा करार, चांगले संबंध, कैलास मानसरोवर आणि व्यापार यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे।
अमेरिकेत सध्या एका हत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे। स्टीन एरिफ सोएलबर्ग आणि त्याची आई सुझान एब्सन ॲडम्स हे दोघेही 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या आलिशान घरात मृतावस्थेत सापडले। त्यामागील सत्य अनेकांना हादरवणारे आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चॅटबॉट या ChatGPT झालेल्या संवादातून भ्रमित होऊन मुलाने अगोदर आईची हत्या केली आणि नंतर स्वतःलाही संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हा मुलगा याहूचा माजी मॅनेजर असल्याचे समोर येत आहे। अमेरिकेतील कनेक्टिकट येथे ही घटना घडली। AI तंत्रज्ञानाच्या युगात आता तुम्हाला AI हे विद्यार्थ्यांना शिकवताना दिसले तरी वावगं वाटायला नको, कारण असंच चित्र अमेरिकेतून समोर आलं आहे। ही अल्फा नावाची शाळा आहे। अल्फा स्कूलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुले येथे अभ्यासाबरोबरच चांगली कामगिरी करून पैसे कमवू शकतात। हे पैसे मुलांना त्यांच्या आवडीचे प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये मदत करण्यासाठी दिले जातात। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 31 ऑगस्ट 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,04,090 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 95,416 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,21,450 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,215 रुपये आहे। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालंय। 31 ऑगस्ट रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आले आहे। वयाच्या 38व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतलाय, अशी माहिती समोर आली आहे की कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मालावली। भोजपुरी अभिनेता पवन सिंग सध्या वादाच्या कचाट्यात सापडला आहे। काही दिवसांपूर्वी त्याच्या दुसऱ्या पत्नीने आत्महत्या करण्याबाबत म्हटलेले अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात खडबड सुरू आहे। अशातच एका हरियाणवी अभिनेत्रीला चुकीचा स्पर्श केल्यामुळे तो पुन्हा ट्रोल होतोय। लखनौ येथील एका कार्यक्रमात पवन सिंगने अभिनेत्री अंजली अरोराला भर स्टेजवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते। अंजलीने सुद्धा त्यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे। आशिया चषक 2025 स्पर्धेला येत्या 9 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे। स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे, तर ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे असा भारत पाकिस्तान सामन्याचा थरार 14 सप्टेंबरला रंगणार आहे। हा सामना होणार की नाही अशी चर्चा सुरू होती, पण अखेर भारत सरकारने हिरवा कंदील दिल्याने हा सामना होणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे। यावेळी ही स्पर्धा T20 फॉर्मॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।